स्टार माझामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय ती महाराष्ट्र भूषण डॉक्टर अभय बंग यांच्याबरोबर. तुम्ही जे काम सुरुवातीच्या काळामध्ये केलं गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारूबंदी संदर्भातलं, तशाच स्वरूपाचं काम जे आहे ते नगर जिल्ह्यामध्ये रायगड सिद्धीमध्ये अण्णांनी केलं. त्यातून विकास साधण्याचा प्रयत्न केला. अण्णांनी अशाच माध्यमातून एक चळवळ गेल्या काळामध्ये देश पातळीवर उभी केली, जनलोकपालाच्या माध्यमातून. त्या चळवळीकडे तुम्ही कसं बघता आणि सरकारचा जो दृष्टिकोन या चळवळीकडे बघण्याचा आहे तो कितपत योग्य वाटतो तुम्हाला? मला असं वाटतं की अण्णांनी आणि अण्णांचा कान खरंच समाजासाठी खूप जवळून त्यांचं हृदय आणि कान समाजासोबत जोडलेलं असं मी म्हटलं पाहिजे. आणि म्हणून जसं त्यांनी दारूचा प्रश्न घेतला, राळेगण सिद्धीमध्ये दारू आहे किंवा चराई बंदी आहे आणि वृक्षतोड बंदी, हे त्यांनी पहिल्या काही गोष्टी घेतल्या आणि महत्वाची पावलं होती. आता हा जो अण्णांनी प्रश्न उचलला आहे हा कळीचा प्रश्न आहे. झपाट्याने आर्थिक विकास भारताचा होतो आहे, पण त्यासोबत शासनाच्या ज्या विविध जबाबदाऱ्या असतात आणि ज्याला वेलफेअर स्कीम्स असतात त्या जर अंमलातच येऊ शकत नसतील भ्रष्टाचारामुळे, तर मग ही राज्यव्यवस्था, पूर्ण समाज व्यवस्था, राज्यव्यवस्था कोलमडून पडेल. आर्थिक विकासाचं इंजिन समजा प्रायव्हेट सेक्टरच्या हातात दिलं तर सामाजिक जबाबदारी आणि वेलफेअरचं इंजिन सरकारच्या हातात आहे. ते सरकार अंमलात आणू शकत नाही. भ्रष्टाचार हे त्यातलं प्रमुख कारण आहे. म्हणून अण्णांनी जी चळवळ सुरू केली आहे ती योग्य मुद्द्यावर सुरू केली असं मी मानतो. जनलोकपाल हेच एकमेव भ्रष्टाचारावरती कायमचा उपाय असं काही आवश्यक नाही. मला असं वाटतं अण्णाही तसं म्हणणार नाहीत. पण प्रत्येक मुद्द्यावरती एक एक असं महत्वाचं साधन आणि सिम्बॉल बनतं. नामांतराची चळवळ काय, नुसतं मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर झाल्याने काय दलितांचा सगळा प्रश्न सुटत नाही, पण तो एक सिम्बॉल बनतो त्या त्या काळामध्ये. तर तसं जनलोकपाल हे एक महत्वाचं इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म आहे की ज्याच्यामुळे जसं माहितीच्या अधिकारामुळे एक इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म झाला, सर्वसामान्य नागरिकाला, मला आणि तुम्हाला कोणत्याही शासकीय माहिती मिळवण्याचा अधिकार प्राप्त झाला. तर तसं हा इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म जर झाला तर भ्रष्टाचाराविरुद्ध उपाययोजना सुरू व्हायला खूप जास्त मदत होईल. आज नाही तर सरकारी कर्मचाऱ्याचा भ्रष्टाचार, तुम्हाला त्या सरकारी कर्मचाऱ्याच्या वरच्या अधिकाऱ्याला परवानगी मागावी लागते. अरे पण त्याचे हात तर गुंतलेले आहेत. म्हणजे चोराच्या विरुद्ध केस करायला तुम्हाला चोराच्या बॉसला जर परवानगी मागावी लागत असेल तर या राज्यामध्ये कधीच चोरीला न्याय मिळणार नाही नागरिकाला. माझी अशी मान्यता आहे की सगळ्या सरकारांची प्रवृत्ती, एक इनहरंट प्रवृत्ती, अधिकाधिक गुप्तता बाळगण्याची, कॉकस बनवण्याची आणि फायदे काही मर्यादित लोकांनी लुटण्याची एक प्रवृत्ती असते. कोणत्याही सत्तेमध्ये, अधिकारशाहीमध्ये ही प्रवृत्ती असते. जेव्हा 1 अब्ज 20 कोटी जनतेचं रिप्रेझेंटेशन जेव्हा 500-600 प्रतिनिधी करतात, तेव्हा लोकशाहीच्या ऐवजी आपण त्याला प्रतिनिधीशाही म्हणूया. लोकशाही आणि प्रतिनिधीशाही ही एक गोष्ट नाही आहे. हा भ्रम आहे आणि आपल्याला भ्रमित केलं जातं की तुम्ही लोकांना निवडून दिलेलं आहे, मग ते लोकसभेत आहेत किंवा राज्यसभेत आहेत किंवा विधानसभेत आहेत म्हणून लोकशाहीच आहे. दोन्हीमध्ये फरक आहे. कारण जो प्रतिनिधी आहे तो, त्याच्यावर जर लोकांचा अंकुश नसला तर तो हळूहळू त्याची शाही सुरू करतो, तो एजंट बनतो आणि याच्यामध्ये धोका असतो. सगळ्यांच्याच बाबतीत असं होतं असं नाही, अनेक चांगले लोकप्रतिनिधी आहेत, पण तरी हा धोका कायम असतो. म्हणून लोकांचा सदैव प्रतिनिधींवरती अंकुश असायला पाहिजे. जागृत जनतेशिवाय आणि लोकमताशिवाय हे होत नसतं. सगळीकडे जागोजागी मॉल उघडून आणि टीव्ही सिरियल्स लावून आणि क्रिकेटच्या मॅचेस सुरू करून आपण जनतेला पहिले झोपवलंय की राजकीय जागृती, तुमच्या अधिकाराच्याकडे दुर्लक्ष करा. काय दुर्लक्ष करता? अरे IPLच्या मॅचेस आहेत त्या बघा की. तर ह्या सगळ्या वातावरणामध्ये अण्णांच्या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात जनतेचा अंकुश निवडून दिलेल्या प्रतिनिधींवरती तो यायलाच पाहिजे असं माझं मत आहे. तिसरी गोष्ट अशी, याचं मला फार चांगलं असं वाटतंय की 1990 नंतरची जी पिढी आहे तिने जवळपास सामाजिक राजकीय प्रश्नापासून स्वतःला विन्मुख करून घेतलं होतं. ती आपली आयपॉड आणि मोबाईल फोन आणि फेसबुकवर इतकी मशगूल आहे आणि होती. पण तसे लाखो तरुण मुलं मुली, युवा युवती या आंदोलनामुळे सामाजिक आणि राजकीय प्रश्नावर जागृत झालेत. हे मला त्याची फार मोठी उपलब्धी वाटते. जनलोकपाल आंदोलनामुळे युवा पिढी ही पुन्हा एकदा सामाजिक प्रश्नांकडे ओढली गेली, त्यांना त्याची जाणीव झाली, साहजिक आहे. पण अण्णांवर
एक आरोप होतोय की अण्णा संसदेला वेठीत धरताय, लोकशाहीची जी मुळं आहेत ती खिळखिळ करतायत. तुम्हाला काय वाटतं, हा आरोप योग्य आहे अण्णांवरचा? आपण असं, मला गंमत वाटते या लोकांची जे म्हणतात आहेत की अण्णा संसदेला वेठीस धरतात आहेत. ही संसद जर जनतेला वेठीस धरत असेल तर गेले 38 वर्ष या संसदेमध्ये 8 वेळा जनलोकपालचं बिल आलं. अण्णांची थोडी कल्पना आहे, कल्पना खूप जुनी आहे. तर मग 7-8 वेळा 38 वर्षामध्ये विधेयक येऊन जर या लोकसभेने पारित नाही करू शकली किंवा नाही केलं, आणि असं काय अपघाताने होत नाही, मग याचा अर्थ राजकीय वर्गाला आपल्यावरती असं कोणतंच बंधन नियंत्रण नको आहे की ज्याच्यामुळे आपलं मोकाट वर्तन जे आहे ते उघडकीस येईल. तसं जर असेल तर मी उलट म्हणेन ना, अण्णा कुठे संसदेला वेठीस धरतात आहे, संसदेने देशाला वेठीस धरलेला आहे. सर, धन्यवाद स्टार माझा बरोबर आपण केलेल्या चर्चेबद्दल. धन्यवाद. धन्यवाद सर.